ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। आज एनडीए सरकार दुसऱ्यांदा शपथ ग्रहण करत आहे। नरेंद्र मोदी हे पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेत आहेत। या सरकारमध्ये शिवसेनेकडून अरविंद सावंत यांचं नाव मंत्रिपदासाठी निश्चित झालंय। उद्धव ठाकरे यांनी ते नाव सुचवलं। शिवसेना नेते संजय राऊत यांनी याबद्दलची माहिती दिली आणि की आज याच संदर्भात संजय राऊत यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी। एनडीएमध्ये शिवसेना सगळ्यात मोठा घटक पक्ष आहे। सगळ्यांचं लक्ष लागलं शिवसेनेकडनं कोण मंत्रिपदाची शपथ घेणार काय सांगा? हे पहा, तो निर्णय उद्धव ठाकरे घेतात। आज नक्कीच मोदी यांचा मंत्रिमंडळाचा शपथविधी आहे आणि एनडीएचे जे घटक पक्ष आहेत त्यांच्याकडून सुद्धा एक एक नाव जे शपथ घेऊ शकतील अशा नावाची शिफारस प्रत्येक पक्षाने केली। मग नितीश कुमार असतील, उद्धव ठाकरे असतील, रामविलास पासवान असतील किंवा अकाली दलाचे बादल असतील, या सगळ्यांनी त्यांच्याकडून जे शपथ घेतली त्यांचं नाव दिलेलं आहे। आणि मला वाटतं की हा केंद्रीय मंत्रिमंडळाचा शपथविधी आहे। राष्ट्रपती भवनातून नावं प्रसिद्ध होतील, ती नावं अधिकृत। पण शिवसेनेकडनं कोणाचं नाव आहे? कारण अनेकांच्या नावांची चर्चा अनेकांची नावं नाही, नाव एकच आहे। नाव एकच. आणि त्याविषयी तुम्हालाही माहिती आहे, जी वृत्तपत्रात आलेलं आहे की तुम्ही जे दाखवत आहे त्या नावाच्या व्यतिरिक्त वेगळं नाव असू शकत नाही। कारण या बुलेटिनमध्ये इथे थांबूयात। मात्र एक महत्त्वाची आठवण, शपथविधी सोहळा राष्ट्रपती भवनातला थेट लाईव्ह तुम्ही पाहू शकणार आहात न्यूज 18 लोक।